गुंतवणूकदारांना मैत्री कंपनीकडून पोलिसांनी प्रतिज्ञापत्र घेतलंय। आजवर ठेवीदारांच्या ठेवीची मुदत संपली, त्यांना पैसे परत मिळाले नाही। काहींनी दिले जे चेक होते कंपनीने दिले ते सुद्धा बाउन्स झाले। त्यामध्ये पोलीस सुमोटो करणार का? आणि मुख्यमंत्री महोदय बी आलेत। माझी विनंती होती, महाराष्ट्रात मैत्री ग्रुप ऑफ कंपन्यांसारख्या अजून किती गुंतवणूक कंपन्या आहेत ज्या लोकांकडून ठेवी घेत आहेत। या सर्व कंपन्यांचे वार्षिक ऑडिट घेत असताना त्यांच्या संशयास्पद हालचाली जाणून घेण्यासाठी शासनामार्फत यंत्रणा स्थापित करण्यात आली आहे काय? असल्यास भविष्यात गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहावे यासाठी शासनामार्फत कोणते ठोस उपाययोजना करण्यात येणार आहे? अध्यक्ष महोदय, अशा फायनान्शियल युनिट्सवरती लक्ष ठेवण्याकरता आपल्याला कल्पना आहे की आताच टोरेस सारखे देखील प्रकरण घडले आणि या सगळ्या म्हणजे आरबीआय बँकेचे काही नॉर्म्स आहेत आणि एक इंटरेस्ट रेट देत असताना त्याचा इंटरेस्ट रेट किती असावा ह्याची जरा आपण माहिती घेतली तर जनरली आपण 7%, 8%, 9% त्या दरम्यान आपला इंटरेस्ट मिळत असतो कुठल्याही एफडी वरती किंवा म्हणा किंवा गुंतवणुकीवरती म्हणा। पण ह्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या महिन्याला 15%, महिन्याला 20% आणि मग एक 6-8 महिने तर तो परतावा द्यायचा आणि जनतेचा विश्वास जिंकायचा आणि मग फसवणूक करून पळून जायचं। तर अशा फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स वरती लक्ष ठेवण्याकरता आपण FIU म्हणजे जेवढे आपले हेडक्वार्टर्स आहेत त्या ठिकाणी आपण फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट याची आपण स्थापना केलेली आहे। मागच्या अधिवेशनामध्ये आपण त्याची घोषणा केली होती। माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या निर्देशाने आपण त्याची स्थापना केलेली आहे। ह्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी अशा काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या अननॅचरल इंटरेस्ट देत आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं काम करेल आणि कुठे आपल्याला शंका येत असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर दृष्टीने कारवाई करेल आणि फ्रॉड व्हायच्या अगोदर आपण ते रोखण्याचे आपले ते प्रयत्न असणार आहेत। आणि यामध्ये आपण मुंबईसारखी ठिकाणं आहेत, पुणे असेल किंवा कारण बऱ्यापैकी मोठ्या शहरांमध्ये हे फ्रॉड जास्त होत असतात, तर अशा ठिकाणी हे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट आपण स्थापन केलेले आहे।